सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र सेट 2022च्या प्रिपरेशनसाठी. आता तुम्हाला जसं माहिती आहे की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी मराठीमध्ये आम्ही ऑलरेडी 2022चे लेक्चर्स चालू केले आहेत. त्यात आम्ही हा एक युनिट पण कंप्लीट केला आहे, तो आहे हायर एज्युकेशन सिस्टम. त्याचे 6 ते 7 लेक्चर्स तुम्हाला चॅनलवर मिळतील. पूर्ण व्यवस्थित तो टॉपिक कंप्लीट केला आहे आणि तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करू शकता 2022च्या सायकलसाठी. आज जर आपण जो टॉपिक स्टार्ट करणार आहोत तो आहे अध्ययन अभियोगिता. आता हे लेक्चर्स दर शुक्रवारी लाईव्ह असतात. आज थोडासा टेक्निकल एरर झाल्यामुळे तुम्हाला हे लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्म मध्ये मिळतील किंवा हे लेक्चर्स तुम्हाला दर शुक्रवारी लाईव्ह लेक्चर्स म्हणून कंडक्ट केले जातात. आता जसं आपण आपल्याला माहितीच आहे की आपला हा दुसरा युनिट आहे एमएच सेट 2022च्या सायकलसाठी आणि युनिट आहे टीचिंग ऍप्टिट्यूड. आता ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी मराठीमध्ये जसं तुम्हाला माहिती आहे की आम्ही 2022चे बॅचेस स्टार्ट केले आहेत महाराष्ट्र पेपर 1 साठी. आता या बॅचेसचं वैशिष्ट्य काय आहे, तुम्हाला याचा काय फायदा होणार आहे हे बघून घेऊया. ह्या बॅचेसचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला 100 पेक्षा जास्त लाईव्ह लेक्चर्स मिळतील, जे युनिट वाईज टॉपिक कव्हर केले जातील सिलेबस प्रमाणे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टेस्ट सिरीज देखील अवेलेबल केल्या जातील आणि ह्या टेस्ट सिरीज तुम्हाला प्रॅक्टिससाठी खूप महत्वाच्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स 2011 ते 2021चा पेपर पण ह्याच्यात ऍड केला जाईल. आता प्रिव्हियस इयर पेपर्स आणि टेस्ट सिरीज मध्ये तुमची 70% प्रॅक्टिस प्रॉपर होईल. जर तुम्ही त्या व्यवस्थित दिल्या, व्यवस्थित तुम्ही तुमची प्रॅक्टिस जर केली तर तुमचा सेटचा सिलेबस 70% पर्यंत सिलेबस तुमचा ह्याच्यात कव्हर होऊ शकतो. आता 30% प्रत्येक टाइमाला आपण बघतो काही ना काही नवीन एक्झाम म्हणजे नवीन गोष्टींवर क्वेश्चन्स बेस्ड असतात. तर जरी आपण 30% ते वगळले तरी 70% तुमचा अभ्यास व्यवस्थित टेस्ट सिरीज किंवा लाईव्ह लेक्चर्स किंवा व्हिडिओ लेक्चर्स याप्रमाणे तुमचा अभ्यास व्यवस्थित होऊ शकतो. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही डाऊट्स आले ना, लाईव्ह लेक्चर्सच्या नंतर तुम्हाला काही अडचणी आल्या तरी 200 च्या अधिक व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला सिलेबसवर मिळतील. आणि जर ह्या सगळ्या कोर्स तुम्हाला हवा असेल तर त्याची फीज असेल 1999. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची काही क्वेरी असेल ती पण तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. तर आता आपण स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला, जो आहे टीचिंग ऍप्टिट्यूडवर. सगळ्यात आधी आपण सिलेबस बघूया की काय आहे टीचिंग ऍप्टिट्यूडचा सिलेबस. सगळ्यात आधी तुम्हाला टीचिंग ह्या टॉपिकवर टीचिंग ह्या कन्सेप्टवर ह्याचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्याच्यात कन्सेप्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला माहिती हवे, लेवल्स ऑफ टीचिंग कशा होतात, मेमरी लेवल आहे, अंडरस्टँडिंग लेवल आहे, रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे आणि कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर आज आपण हा पहिला पॉइंट कव्हर करणार आहोत. दुसरा पॉइंट आहे लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे शिक्षकाच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्याचं काय रोल आहे, विद्यार्थ्याला कसं टॅकल करावं किंवा त्यांच्यात काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, त्यांचं ॲट्रिब्यूट्स असतात, हे सगळं आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊन शिकायचं आहे. त्याच्यात ॲडोसलंट आणि ॲडल्ट लर्नर्स इन्क्लूड होतात, अकॅडमिक, सोशल, इमोशनल आणि कॉग्निटिव्ह लर्नर्स. फॅक्टर्स काय आहेत त्यांना अफेक्ट करणारे, म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी ह्याच्या व्यतिरिक्त किती फॅक्टर्स आहेत हे पण आपल्याला लक्ष ठेवायला हवे की काय काय फॅक्टर्स आहे आणि काय काय होऊ शकतं, म्हणजे त्याच्यामुळे टीचिंग मध्ये त्याचा फायदा होऊ शकतो की त्याचा उपयोग कसा होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे मेथड्स ऑफ टीचिंग. आता ह्याच्यामध्ये आपल्याला शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघायचं आहे. प्लस आपल्याला ऑफलाईन आणि ऑनलाईन मेथड्स बघायचे आहेत, ज्यात स्वयंप्रभा आणि मूज असतील. टीचिंग सपोर्ट सिस्टम कसा असू शकतो, ट्रेडिशनल म्हणजे ज्याला आपण कन्व्हेन्शनल बोलतो किंवा आता मॉडर्न आहे, ह्या टीचिंग सपोर्ट सिस्टम आयसीटी बेस्ड कसा असू शकतो हे पण आपल्याला व्यवस्थित शिकून घ्यायचं आहे. आणि शेवटी जर तुमचा टॉपिक असणार आहे तो आहे तुमचा इव्हॅल्युएशन सिस्टम, की इव्हॅल्युएशन सिस्टम मध्ये तुम्हाला काय काय गोष्टी शिकायच्या आहेत, त्याचे एलिमेंट्स शिकायचे आहेत, टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन शिकायचं आहे, कुठली पद्धत, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम ही पद्धत कशी हायर एज्युकेशन मध्ये यूज होते, कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग आणि इनोव्हेशन. तर हे तुम्हाला सगळ्या पॉइंट्स लक्षात ठेवायला हवे.
तर आपण आता स्टार्ट करूया पहिल्या कन्सेप्टनी. आज आपण जसं मी सांगितलं तुम्हाला, पहिला टॉपिक आपण व्यवस्थित करणार आहोत. तो आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. आता टीचिंग ॲप्टिट्यूडचा पहिला टॉपिक जो आहे कन्सेप्ट ऑफ टीचिंग म्हणजे संकल्पना काय आहे? टीचिंगचा कन्सेप्ट काय एक्झॅक्टली तुम्हाला टीचिंगच्या कन्सेप्टमध्ये माहिती हवं. त्याचे ऑब्जेक्टिव्हज काय? उद्देश म्हणजे कुठल्या उद्देशाने आपण हे गोष्टी उद्दिष्ट काय आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. शिक्षकाचा रोल का असणार ह्याच्यात? टीचिंगच्या पातळी कुठल्या आहेत? कुठल्या-कुठल्या पातळी आहेत तुमच्या सिलेबसमध्ये आणि त्या पातळी तुम्हाला कशा लक्षात ठेवायच्या आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि कंपोनेंट्स म्हणजे घटक कुठले आहेत, कुठल्या-कुठल्या घटक हे टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला बघायचं आहे. तर सगळ्यात आधी स्टार्ट करूया तुमचं टीचिंगचं टीचिंगची संकल्पना म्हणजे टीचिंग हे एक्झॅक्टली काय आहे? काय काय ह्या प्रोसेसनी म्हणजे ह्या पर्टिक्युलर टीचिंगमध्ये शिक्षक म्हणून तुमचा काय महत्त्वाचा रोल काय असतो किंवा तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं असतं? सगळ्यात आधी टीचिंग हे लर्निंग किंवा कम्युनिकेशन असं आपण ह्याला म्हटलं जातं, की तुम्हाला शिकायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला कम्युनिकेट करण्याचं गरजेचं आहे. अ, त्याच्यात म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोकांमध्ये ही प्रोसेस प्रतिक्रिया आपण बघतो. जसं लाइक फॉर एक्झाम्पल शिक्षक आहे आणि विद्यार्थी आहेत. 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोकं असं बोलू शकतो. आणि हां, ह्याचा सगळ्यात इम्पोर्टंट फायदा कसा होतो, शिक्षक म्हणजे शिक्षक जे काही मुलांना शिकवतात किंवा म्हणजे त्यांच्या त्यांच्या आयडियाज काय आहेत, त्यांच्याकडून काय इन्फॉर्मेशन मिळते, हे खूप विद्यार्थ्याच्या माइंडवर ह्याचा खूप परिणाम म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ते शिकतात, बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहिती पडतं, की कुठली गोष्ट चांगली आहे, कुठली गोष्ट कुठल्या पद्धतीने करावी. तर टीचिंगचा ह्याच्यात खूप महत्त्व असतो. अ, आणि ह्याच्या व्यतिरिक्त शिक्षकाचं बिहेवियर कसं आहे म्हणजे लाइक एका शिक्षकाला बऱ्याचशा मुलांना हँडल करावं लागतं. प्रत्येक मुलाची कॅपॅसिटी वेगळी असते. प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धती वेगळी असते. अ, बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या शिक्षकाला माहिती पाहिजे. तर ह्याच्यासाठी आपण टीचिंगचं हेल्प घेतो म्हणजे शिक्षकाला हे कळतं, की मुलांची कॅपॅसिटी काय आहे, विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी काय आहे, कुठल्या प्रमाणे विद्यार्थ्यांना टॅकल केलं पाहिजे आणि कशाप्रकारे टॅकल केलं पाहिजे. तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आता उद्दिष्ट आपण जसं आपण म्हटलं, की आपल्याला हां, टीचिंग आपण करतोय, पण त्याचा हेतू काय आहे? त्याचं एम काय आहे? का आपल्याला एक्झॅक्टली काय घडवायचं आहे? तर सगळ्यात आधी आपण ते 2 अ, अ, 2 त्याचे 2 विभाग करूया. एक आहे जनरल म्हणजे हे नॉर्मल आहे आणि एक आहे स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह किंवा स्पेसिफिक एम. असं आपण जेव्हा जनरल ऑब्जेक्टिव्हज म्हणजे आपल्याला जेव्हा जनरल ऑब्जेक्टिव्हज काय असू शकतात ते आपल्याला मुलांमध्ये ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये बदल घडवायचा आहे. म्हणजे जसं लाइक फॉर एक्झाम्पल त्यांचा कॉन्फिडन्स लेव्हल, त्यांचं पब्लिक स्पीकिंग म्हणा किंवा त्यांना कशा प्रकारे त्यांनी नवीन एन्व्हायर्नमेंटमध्ये ॲडजस्ट झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यासाठी जनरल ऑब्जेक्टिव्हज म्हणजे टीचिंगचा उद्देश किंवा एम असं असेल, की ऑलराउंड पर्सनॅलिटीमध्ये त्या मुलांच्या बदल आणायचा आहे. त्यांच्या बिहेवियरला व्यवस्थित पद्धतीने शेप करायचा आहे. त्यांना नवीन एन्व्हायर्नमेंटमध्ये म्हणजे नवीन एन्व्हायर्नमेंटमध्ये ते कसे ॲडजस्ट होऊ शकतात, कसं त्यांनी अडॅप्ट केलं पाहिजे, ह्या गोष्टी शिक्षकाला शिक्षकांनी सांगितलं पाहिजे. मुलांमध्ये प्रोत्साहन वाढला पाहिजे आणि त्याच्यासाठी शिक्षकांनी मुलांना प्रोत्साहित केलं पाहिजे टू एन्करेज द स्टुडंट्स. सब्जेक्ट नॉलेज ह्याच्या व्यतिरिक्त ह्या तर जनरल गोष्टी आहेत, पण मुलांना सब्जेक्ट नॉलेज पण असणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी शिक्षकाचा हे हेतू असलं पाहिजे, की मुलांना व्यवस्थित
त्या प्रत्येक सब्जेक्टचं ज्या ज्या विषयाबद्दल ते शिकतायत त्याचं व्यवस्थित नॉलेज असलं पाहिजे. हे तर तुमचं झाले जनरल ऑब्जेक्टिव्हज, म्हणजे हे एक हे उद्देश आहेत जे नॉर्मल आपण टीचिंग प्रोसेसमध्ये बघतो. पण त्याच्या व्यतिरिक्त काही स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हज पण आहे. जसं लाइक फॉर एक्झाम्पल मुलांमध्ये तुम्हाला ती अंडरस्टँडिंग एबिलिटी आणली पाहिजे. म्हणजे कसं कुठल्या गोष्टीला कुठल्या गोष्टीचा कुठपर्यंत विचार केला पाहिजे, कसं डीप थिंकिंग केलं पाहिजे, ज्याला आपण डीप थिंकिंग असं सुद्धा म्हणतात किंवा लॉजिकल थिंकिंग. प्रत्येक गोष्टीच्या मागे काय हेतू असला पाहिजे, म्हणून आपण ती गोष्ट करतो. हे मुलांना ही शिक्षणाची पद्धत मुलांमध्ये इन्कल्केट केली पाहिजे. मुलांमध्ये इंटरेस्ट म्हणजे अभ्यासात इंटरेस्ट क्रिएट करण्याचं काम शिक्षकांचं असतं. त्यांना प्रत्येक गोष्ट समजून शिकवण्याचं काम शिक्षकांचं असतं आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्यांचं नॉलेज जे आहे ते इन्क्रीज करायचंय. तर आपण जेव्हा टीचिंग ह्याचा हेतू आपण जेव्हा बघतो, तेव्हा फक्त मुलांची पर्सनॅलिटी घडवणं नाहीये, बट मुलांना एन्करेज करणं, मोटिव्हेट करणं, मुलांना जिथे पाहिजे तिथे एक पुश देणं. म्हणजे त्यांच्यामध्ये ती कॅपेबिलिटी असते, पण ती कॅपेबिलिटी आपण कशी ती त्यांना दाखवू शकतो, ह्याच्यात शिक्षकाचा खूप मोठा रोल असतो. आता जेव्हा तुम्ही ह्याच्या क्वेशन आन्सर्स बघतात, म्हणजे जेव्हा तुम्हाला एमसीक्यूज एक्झाममध्ये येतात, त्या बऱ्याचशा गोष्टी ना जनरल वेमध्ये विचारल्या जातात, की तुम्ही ॲज अन शिक्षक आणि ॲज अन विद्यार्थी या दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये अप्रोप्रिएट टॉपिक आन्सर काय असेल हे तुम्हाला मार्क केलं आलं पाहिजे किंवा हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. हे खूप गरजेचं आहे. आता नेक्स्ट आहे शिक्षकाचा रोल. आता आपण उद्दिष्ट बघितलं किंवा एम बघितलं, हेतू बघितलं. बट शिक्षकाचा रोल पण कसा, शिक्षकाला काय एक्झॅक्टली केलं पाहिजे? सगळ्यात आधी फॅसिलिटेटिंग स्टुडंट्स बाय एक्सप्लेनिंग देम न्यू कन्सेप्ट्स. म्हणजे शिक्षकाला हे बघितलं हे लक्षात ठेवलं पाहिजे, की मुलांना रोज काहीतरी नवीन शिकवलं जातं. बऱ्याच वेळा असं बघितलं गेलं आहे, की मुलं 50 मिनिटाच्या लेक्चरमध्ये बसतात. असे मुलं 8 ते 9 लेक्चर रोज बसतात. शाळेत म्हणा किंवा कॉलेजेसमध्ये 4 ते 5 लेक्चर्स असतात. बट मुलं काही नवीन शिकत नाही. म्हणजे त्याच गोष्टी असतात, पण त्यात काही त्यांना नवीन काही गोष्टी कळत नाही आणि म्हणून हे शिक्षकांचा रोल असा आहे, की शेवटची 5 मिनिटं जेव्हा असतात लेक्चरची किंवा सुरुवातीची जी 5 मिनिटं असतात, तेव्हा शिक्षकांनी हे बघितलं पाहिजे, की मुलं त्या त्या लेक्चरमध्ये किंवा त्या दिवशी काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं हे नक्की शिकतात. दुसरं आहे प्रोव्हायडिंग रिअल वर्ल्ड कंटेक्स्ट बेस्ड लर्निंग एन्व्हायर्नमेंट. म्हणजे आपण बऱ्याचदा वेळी मुलांना शिकवतो, जे पुस्तकात जे नॉलेज जे सिलेबसमध्ये आहे ते आपण शिकवतो, पण आपण त्यांना त्याचं ऍप्लिकेशन रिअल वर्ल्डमध्ये कसं केलं पाहिजे, म्हणजे त्याचं ते रिअल वर्ल्डमध्ये त्यांना ते नॉलेज जे आहे, ज्ञान जे आहे ते कसं यूज होईल ह्याचं पण त्यांना थोडंसं माहिती दिली पाहिजे. नाहीतर मुलांना गणित हा विषय जर आपण मुलांना शिकवतो, पण व्यावहारिक ज्ञान कसं असलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने त्यांनी विचार केला पाहिजे, कुठल्या पद्धतीने त्यांचे इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट त्यांना कसं करता आलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मुलांना आपण क्लिअरली ॲप्लिकेशन बेस्डवर शिकवल्या पाहिजे. आणि येस, म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, की आपण मुलांना रियालिटी अप्रोच ह्या अप्रोचवर आपण जास्त फोकस देतोय, की रिअल सिच्युएशन्स कसे असतात, ह्याच्यावर आपल्याला जास्त जोर दिला पाहिजे. मुलांना नेहमी प्रश्न विचारायला प्रोत्साहित केलं पाहिजे, की त्यांना बाबा त्यांच्या मनात काही भीती नसली किंवा काय असं बऱ्याच वेळा असं बघितलं गेलं आहे, की मुलांमध्ये ती भीती क्रिएट होते, निर्माण होते आणि म्हणून ते डाउट्स विचारत नाही किंवा प्रश्न विचारत नाही. तर असं नाही झालं पाहिजे, म्हणून मुलांना नेहमी प्रोत्साहित केलं पाहिजे, की त्यांनी प्रश्न विचारत राहिले पाहिजे. कोलॅबोरेटिव्ह लर्निंग, टीम लर्निंग बोला, की म्हणजे मुलांनी एकत्र येऊन कसं शिकलं पाहिजे. युनिटीचा अर्थ काय आहे? ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्याचं काम शिक्षकाकडे असतं. म्हणजे शिक्षकांनी त्यांचे लेसन्स व्यवस्थित प्लॅन केले पाहिजे. क्लासमध्ये जायच्या आधी त्यांनी कुठला सब्जेक्ट शिकवणार आहेत, कुठलं टॉपिक शिकवणार आहेत, ते टॉपिक म्हणजे ॲक्चुअल वर्ल्डमध्ये कसं इम्प्लिमेंट येतं हे शिक्षकाला व्यवस्थित आलं पाहिजे. आता आपण पातळी बघणार आहोत, लेव्हल्स ऑफ टीचिंग, ज्याला आपण म्हणजे तुमच्या सिलेबस प्रमाणे तुम्हाला पातळी आहेत.
टीचिंगच्या ज्या 3 पातळी आहेत. सगळ्यात आधी आहे मेमरी लेव्हल, नंतर आहे अंडरस्टँडिंग लेव्हल आणि नंतर आहे रिफ्लेक्टिव्ह लेव्हल. जेव्हा आपण ह्या पातळी कोणी डेव्हलप केल्या, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला त्यांचे नावं पण व्यवस्थित लिहिली आहेत. जी मेमरी लेव्हल आहे ही पातळी हर्बर्ट यांनी डेव्हलप केली आहे. अंडरस्टँडिंग लेव्हल आहे ती मॉरिसन यांनी डेव्हलप केली आहे. रिफ्लेक्टिव्ह लेव्हल जी आहे ती हंट यांनी डेव्हलप केली आहे. आता ह्या पातळी व्यवस्थित आपण जरा लक्ष देऊन बघूया, की ह्या पातळींवर बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात, तर काय आहेत एक्झॅक्टली? तर सगळ्यात आधी आहे मेमरी लेव्हल, जी सगळ्यात म्हणजे लोएस्ट आहे. ती सगळ्यात रँकिंग प्रमाणे ही तुमची थर्ड पातळी आहे. ही तुमची सेकंड पातळी आणि ही तुमची फर्स्ट पातळी आहे. तर आपण जेव्हा मेमरी लेव्हल बोलतो, ही लेव्हल आपण कशासाठी यूज करतो? एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनसाठी आपण ही लेव्हल यूज करतो. ही पातळीचा आपण यूज करतो. नेक्स्ट जी आहे ती आहे तुमची लिस्ट, म्हणजे मेमरी लेव्हल जी आहे ती तुमची लिस्ट थॉटफुल लेव्हल आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे मुलांना रिकॉलिंग जास्त, म्हणजे बाय हार्ट करणं किंवा त्यांच्याकडून ती गोष्ट करून घेणं ह्याच्यात जास्त जोर द्यावा लागतो. जसं रिकॉल इथे लिहिलं आहे, रिकॉलिंग किंवा रेकग्निशन, रिटेन्शन हे खूप जास्त बघितलं जातं या पर्टिक्युलर पातळीमध्ये. अंडरस्टँडिंग लेव्हल जी आहे ती बेसिकली या अंडरस्टँडिंग लेव्हलमध्ये तुम्हाला मुलांचं अंडरस्टँडिंग डेव्हलप करायचं आहे. म्हणजे ती गोष्ट कशी होते, का होते, त्याचं लॉजिक काय आहे, त्या एक्सप्लेनेशन काय आहे, प्रेझेंटेशन कसं होऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँडिंग लेव्हलमध्ये आपण बघतो. आणि जी रिफ्लेक्टिव्ह लेव्हल आहे, रिफ्लेक्टिव्ह लेव्हलमध्ये बेसिकली प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा प्रॉब्लेम अनालिसिस या गोष्टी खूप ह्याला महत्त्व दिलं जातं. कारण ह्या गोष्टी हायर एज्युकेशनमध्ये पण मुलांना आलं पाहिजे. जेव्हा मुलं रिसर्च करतात, त्या ह्या गोष्टीचा खूप फायदा होतो, की त्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी मुलं कुठल्या प्रकारे विचार करू शकतात, कसा विचार करू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला कळतं, की मुलांना हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच आपण शिकवला पाहिजे. तर ह्या पातळी खूप इम्पॉर्टंट आहेत. या पातळींवर नेहमी एक क्वेश्चन बघितलं जातं. तुम्हाला कधी-कधी मॅच द फॉलोइंगमध्ये या पातळी येऊ शकतात किंवा कुठली पातळी जास्त थॉटफुल आहे, कुठली लिस्ट आहे, हे पण विचारलं जाऊ शकतं किंवा ही पातळी कुठली पातळी कोणी डेव्हलप केली आहे, ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतात. नंतर आहे तुमचे कंपोनंट्स ऑफ टीचिंग, ज्याला आपण घटक असं म्हणतो. आता जेव्हा कंपोनंट्स आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय, 3 कंपोनंट्स आहेत, 3 घटक आहेत. एक तर आहेत शिक्षक, अ, दुसरे आहे तुमचे विद्यार्थी आणि नंतर आहे तुमचं करिक्युलम. तर जेव्हा आपण शिक्षक हा घटक बघतो. आता आपण बघितलं शिक्षकाचा रोल काय आहे किंवा शिक्षक कुठल्या पद्धतीने काय विचार करू शकतो. तर ह्या ह्या गोष्टी आपण बघितल्या. पण या गोष्टींच्या व्यतिरिक्त ह्या ह्या घटकाचं काय इम्पॉर्टन्स आहे? सगळ्यात आधी तर टीचर म्हणजे शिक्षक आहे, तो एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. एक खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो आणि कशासाठी, की मुलांना बाबा व्यवस्थित कसं पद्धतीने त्यांनी त्यांचं लेक्चर प्लॅन केलं पाहिजे, कशा पद्धतीने मुलांना शिकवलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने क्लास कंट्रोल केला पाहिजे, हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्या थ्रू लर्निंग फॅसिलिटेट होतं. म्हणजे ह्या गोष्टी थ्रू लर्निंग फॅसिलिटेट होतं. स्टुडंट हा एक दुसरा इम्पॉर्टंट घटक आहे. त्याच्यामध्ये आपण बघतो, की कसं मुलांनी टीचरवर डेफिनेटली जे स्टार्टिंग लेव्हल आहे, तर मुलांनी कसं टीचरवर डिपेंड राहिलं पाहिजे. मुलांनी कसं टीचर म्हणजे शिक्षकाच्या शिक्षकांनी ज्या दाखवलेला मार्ग आहे, त्याच्यावर कसं चाललं पाहिजे. कशा प्रकारे त्यांनी त्यांचं नॉलेज इम्प्रूव्ह केलं पाहिजे, कशा प्रकारे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या अभ्यासक्रमाकडे. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत आणि त्या इक्वली मॅटर करतात. मग नंतर आहे करिक्युलम. करिक्युलम म्हणजे तुमचा अभ्यासक्रम आपण जो बोलतो. त्याच्यात आपण शिकवण्यासाठी पद्धती ज्या यूज करतो, ज्या स्ट्रॅटेजी यूज करतो, त्या टेक्निक यूज करतो, ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ह्या कुठल्या पद्धतीने आपण मुलांच्या म्हणजे मुलांप्रमाणे मुलं तुमची प्रायमरी लेव्हलला आहेत किंवा सेकंडरी लेव्हलला आहेत किंवा हायर लेव्हलला आहेत, त्या प्रकारे तुम्ही कुठल्या पद्धतीने मुलांना कुठली
पद्धत म्हणजे कुठली मेथड यूज करता, हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे समजण्यासाठी. आणि म्हणून हे घटक खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण टीचिंग हा प्रोसेस यूज करतो, तर ह्या घटकांचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. मग ते शिक्षक असू दे किंवा विद्यार्थी असू दे किंवा तो अभ्यासक्रम असू दे, म्हणजे तुमचं करिक्युलम. तर आता ह्याच्यावर एक तुम्हाला डायरेक्ट क्वेशन्स नाही, अझर्शन आणि रिझनिंग टाइपचे क्वेशन्स येऊ शकतात किंवा स्टेटमेंट टाइपचे क्वेश्चन येऊ शकतात. तर तुम्हाला हे व्यवस्थित एकदा वाचन करायला पाहिजे. नंतर आहे शिक्षकाच्या क्वालिटी काय असल्या पाहिजे. म्हणजे आपण शिक्षकाचा रोल बघितला, पण त्याच्याच व्यतिरिक्त शिक्षकांच्याकडे एक स्पेशल क्वालिटीज असल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण सिम्पथी आणि एम्पथी असं म्हणतो, की मुलांकडे त्यांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. जर मुलं मुलं त्यांच्या म्हणजे रागाने नाही, कधी-कधी थोडंसं प्रेमाने सुद्धा मुलांकडे त्यांचा प्रॉब्लेम समजला पाहिजे. त्यांच्याकडे व्यवस्थित त्यांना लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. त्यांची पण सिच्युएशन अंडरस्टँड केली पाहिजे. जर तुम्ही मुलांना व्यवस्थित ओळखू शकला, जर तुमचं बॉन्डिंग चांगलं असलं, तर बराचसा फरक पडतो तुम्ही जे सांगता ते मुलं समजू शकतात. सगळ्यांबरोबर एक इक्वल ट्रीटमेंट असली पाहिजे. कोणाला कमी किंवा कोणाला म्हणजे कमी लेखू नये. सगळ्यांना जे आहे ते एकाच स्केलवर लेखलं पाहिजे. मुलांबरोबर इंटरॅक्शन केलं पाहिजे. मुलांबरोबर खूप जास्त गोष्टी इंटरॅक्शन केल्यामुळे मुलं बोलायला शिकतील आणि त्यांचे प्रॉब्लेम्स ते डिस्क्लोज करू शकतील. आणि मुलांमध्ये प्रोत्साहन हे तर खूप इम्पॉर्टंट आहे. मग टीचर सुद्धा, शिक्षक सुद्धा एन्थुसियास्टिक असला पाहिजे. तेव्हा जाऊन तो मुलांना व्यवस्थित प्रोत्साहित करू शकतो. आता ह्याच्या सगळ्यासाठी टीचरकडे, शिक्षकाकडे अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट असली पाहिजे, ते आहे टेक्निक्स. म्हणजे तुम्हाला वर्गाकडे किंवा मुलांकडे खूप व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमचं टीचिंगवर फोकस असला पाहिजे. डायरेक्ट फोकस म्हणा किंवा डायरेक्शन प्रॉपरली असलं पाहिजे. तुमचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते मुलांना समजले पाहिजे. तुमचं मॉनिटरिंग म्हणजे तुमचं जे अ, स- अ, लक्ष देण्याची जी पद्धत आहे ती सगळ्यांसाठी इक्वल असली पाहिजे. काही गोष्टी नॉन व्हर्बल म्हणजे तुम्ही न सांगता सुद्धा मुलांना कळू असल्या पाहिजे. डिसिप्लिन म्हणजे तुमच्या क्लासमध्ये कंट्रोल तुमचा प्रॉपरली हवा आणि एक कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्हाला एक कन्सिस्टन्सी म्हणजे एक प्रॉपर पॅटर्न असली पाहिजे. त्याच्यामुळे अ, बऱ्याचशा गोष्टी मुलांना कळता आल्या पाहिजे. तर तुमच्या ह्या टेक्निक्स ज्या आहेत शिक्षकांच्या, ह्या टेक्निक्स तुम्हाला व्यवस्थित आल्या पाहिजे, जर तुम्हाला मुलांवर प्रॉपर कंट्रोल करायचा असेल तर. म्हणजे मुलांवर कंट्रोल करण्यासाठी या टेक्निक्स गरजेच्या आहेत. नंतर आहेत आता फॅक्टर्स आहेत. ही पूर्ण लिस्ट आहेत. म्हणजे तुमच्या सिलेबस प्रमाणे हे सगळे फॅक्टर्स आहेत जे टीचिंगला अफेक्ट करतात. जसं शिक्षक आणि विद्यार्थी आपण आधीच बघितलंय. त्याच्या व्यतिरिक्त सपोर्ट मटेरियल म्हणा किंवा टीचर स्टुडंट रिलेशनशिप म्हणा, इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज म्हणा किंवा जे फॅसिलिटीज तुम्ही टीचिंगसाठी यूज करता, एन्व्हायर्नमेंट म्हणा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसी म्हणा, तर ह्या सगळ्या आपण म्हणजे ज्या अध्यापनावर परिणाम करणारे जे घटक आहेत, ते आपण ईच अँड एव्हरी घटक नेक्स्ट वीकच्या लेक्चरमध्ये इन डिटेलमध्ये बघणार आहोत. मग ते सगळ्या घटकांची काय वैशिष्ट्य आहेत, आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत. हे पण ॲझर्शन रिझनिंगसाठी हे क्वेश्चन्स येऊ शकतात. तर ह्या आपण डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित बघणार आहोत. तर पुढच्या लेक्चरच्या आधी तुम्ही हे लेक्चरचे व्यवस्थित एकदा अभ्यास करून घ्या. म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतात. अं, जर तुम्हाला तुमचे कोण ओळखीचे कलीग्स म्हणा किंवा तुमच्या ओळखीमध्ये जे लोक आहेत जे गुजरात सेट जे स्टुडंट्स आहेत जे गुजरात सेट, वेस्ट बेंगॉल सेट किंवा के सेट किंवा AP सेटसाठी प्रिपेअर करता आहेत, तर त्यांच्यासाठी फुल फ्लेज पॅकेज आहे ज्याच्यामध्ये फुल सिलेबस आहे, PDF सोल्युशन्स विथ आन्सर्स आहेत, नोट्स आहेत, 2500 प्लस MCQs आहेत आणि व्हिडिओ लेक्चर्स आहेत जे 999 मध्ये मिळतील. कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळ्यांसाठी दिले गेले आहेत. तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला काही क्वेरीज आहेत तर त्या तुम्ही सॉर्ट आउट करू शकता आणि तुम्ही हा कोर्स जॉइन करू शकता. म्हणजे डेफिनेटली तुमच्या एक्झामसाठी हा तुम्हाला खूप युजफुल होईल. तर थँक यू एव्हरीवन. आता आपण भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत जो फॅक्टर्स अफेक्टिंग म्हणजे जे घटक आहेत त्याच्यावर आपण डिटेल लेक्चर नेक्स्ट वीकमध्ये घेणार आहोत. थँक यू एव्हरीवन.